नाताळ जवळ येतोय, त्यामुळे आपण मुलांच्या आवडीचा चॉकलेट केक आज बनवणार आहोत. नाताळच्या सुट्ट्यांमध्ये मुलांना केक खाण्याची फार इच्छा होत असते आणि तो केक जर घरातल्या साहित्यापासून बनून लगेच तयार होत असेल तर मग आपल्यालाही करायला आनंदच वाटतो. तर चला तर मग लगेच सुरुवात करूया. नमस्कार, मी मनीषाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण चॉकलेट केक बनवतोय. हा केक तुम्ही चहासोबत खाऊ शकता, मुलांना डब्याला देऊ शकता किंवा मग असंच आवडतो मुलांना म्हणून पाहिजे तेव्हा बनवून तयार करू शकता. तर केक बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला पूर्वतयारी करायला लागते. तर केक आपण कुकरमध्ये बनवणार आहोत. त्यासाठी कुकर आधी प्रीहीट करून घ्यायचा. लो फ्लेमवर कुकर आपल्याला गरम होण्यासाठी ठेवायचा आहे. त्यानंतर आपण ज्या भांड्यात केक बेक करणार आहोत ते भांडं आपल्याला ग्रीस करून घ्यायचं आहे. तर मी या कुकरच्या डब्यामध्ये केक बेक करणार आहे. त्यासाठी मी त्याला आधी तेल लावून घेते. तेल लावल्यानंतर मी त्याच्यामध्ये 1 चमचा मैदा टाकणार आहे. तो मैदा सगळ्या बाजूनी त्याला पसरवून असा लावून घ्यायचा आणि एक्सेस मैदा काढून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर बटर पेपर लावा, म्हणजे मग मैदा लावण्याची गरज येत नाही. त्यानंतर इथे मी काही ड्रायफ्रूट घेतलेले आहेत. थोडी चेरी घेतलेली आहे, टूटी फ्रुटी घेतली आहे. हे आपण केकमध्ये टाकणार आहोत. तर हे ड्रायफ्रूट आणि चेरी केकच्या बॅटरमध्ये खाली जाऊन बसायला नको, त्याच्यासाठी त्याला आधी कोरडा मैदा लावून घ्यायचा, म्हणजे मग ते सगळ्या केकमध्ये व्यवस्थित पसरतं. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. इथे मी अर्धा कप दही घेतलेलं आहे. दही खूप आंबट घ्यायचं नाही, मोवळंच आदल्या दिवशी लावलेलं दही घ्यायचं. त्यानंतर मी त्यात टाकणार आहे पाऊण वाटी साखर. त्यानंतर मी हे साखर आणि दही आहे ते चांगलं फेटून घ्यायचं, म्हणजे दह्याच्या गुठळ्या पूर्ण मोडून जातात आणि छान क्रीमी टेक्स्चर येतं. दह्याचे गोळे गोळे राहत नाही. तर हे बघा, अशा पद्धतीने दही चांगलं फेटून घ्यायचं आहे. त्यानंतर मी त्याच्यात टाकणार आहे अर्धी वाटी तेल. तर हे बघा, मी इथे तेल घेतलं आहे, ते पण मी त्यात टाकून घेते. आता हे सगळं साहित्य एक एक टाकत असताना फेटत पण जायचं आहे, म्हणजे मग साखर वितळते. त्यानंतर इथे मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे. दूध टाकल्यानंतर पण आपण चांगलं साखर पूर्णपणे वितळेपर्यंत ते बॅटर चांगलं फेटून घ्यायचं आहे. तर साखर आता आपली वितळलेली आहे. त्यानंतर मी इथे 2 चमचे व्हॅनिला इसेन्स टाकते. व्हॅनिला इसेन्स टाकल्यामुळे केकला तेलाचा वास येत नाही आणि फ्लेवर छान येतो इसेन्सचा, त्याच्यामुळे व्हॅनिला इसेन्स टाकायचा. आता हे सगळं झालेलं आहे. आता आपण कोरडे जिन्नस टाकू. तर इथे मी 1/4 वाटी मैदा घेतला आहे, 1/2 वाटी कोको पावडर घेतलेली आहे. तर हे आपल्याला सगळं चाळणीने चाळून आणि त्यात टाकून घ्यायचं आहे. चाळून घेतल्यामुळे मैद्याच्या आणि कोको पावडरच्या ज्या गठोळ्या असतात त्या वरती चाळणीत राहून जातात, मग नंतर आपण त्या बारीक करून त्यात टाकू शकतो. तर हे बघा, अशा पद्धतीने आपलं सगळं बॅटर आता कोरडे जिन्नस चाळून झालेलं आहे. आता हे सगळं आपण एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने तर बॅटर आता छान फेटून झालेलं आहे. हे बघा, अशा पद्धतीने पोरिंग कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला बॅटर फेटायचं आहे. असं एकसारखं बॅटर पडलं पाहिजे. आता आपण जे ड्रायफ्रूट मैदा लावून ठेवले होते त्यातले अर्धे आपण त्यात टाकून घेणार आहोत आणि अर्धे नंतर डेकोरेशनसाठी वापरणार आहोत. तर हे सगळं साहित्य मिक्स करायचं आणि आता आपण त्यात बेकिंग पावडर किंवा सोडा वापरलेला नाही आहे, त्याच्यामुळे आपण त्यात इनो टाकणार आहोत. तर मी इथं 1 सॅशे इनो घेतलेला आहे. तर बेकिंग पावडर आणि सोडा रिॲक्ट व्हायला स्लो मोडमध्ये रिॲक्ट होतो आणि इनो फास्ट होतो, त्याच्यामुळे इनोच टाकायचा, कारण इनो टाकल्यामुळे केक छान फ्लफी तयार होतो. एवढा फ्लफी बेकिंग पावडर किंवा सोडा टाकल्यावर होत नाही. तर आता इनो टाकल्यानंतर आपल्याला फास्ट प्रोसेस करायची आहे.
तो थोडा मिक्स करायचा आणि लगेच केक टिनमध्ये टाकून बेक करायला ठेवायचा आहे, जास्त वेळ घालवायचा नाही. तर हे बघा, अशा पद्धतीने मी लगेच केक टिनमध्ये टाकून घेते आणि आपण लगेच तो केक बेक करायला ठेवणार आहोत. त्याच्यामुळे भांडं ग्रीस करणं, कुकर हीट करायला ठेवणं हे सगळं आधीच करून घ्यायचं, म्हणजे मग बाकीचे प्रोसेस आपल्याला पटापट फास्ट करता येते. तर आता राहिलेले जे ड्रायफ्रूट आहेत ते मी वरून टाकून घेणार आहे डेकोरेशनला. तर हे बघा, तुम्ही बघू शकता. तर हे सगळं आपलं झालेलं आहे. आपण आता लगेच केक बेक होण्यासाठी ठेवणार आहोत. तर मी जे प्रमाण आणि कृती तुम्हाला सांगितली आहे ती अगदी परफेक्ट आहे. त्याच पद्धतीने केक तुम्ही तयार करून बघा, अगदी परफेक्ट स्पंजी असा केक तयार होईल. तर आता आपण बॅटर कुकरमध्ये ठेवायचं आणि कुकरच्या झाकणाची शिट्टी काढून आणि मग आपल्याला ते केक बेक होण्यासाठी ठेवायचं आहे. तर मी शिट्टी काढून घेतली. आता झाकण लावते आणि 35 मिनटं आपल्याला हा केक चांगला बेक करून घ्यायचा आहे. 35 मिनटानंतर आपण उघडून बघणार आहोत. तर हे बघा, 35 मिनटं झालेले आहेत. आता सुरी टाकून आणि चेक करू. तर बॅटर त्याला चिकटत नाही, म्हणजे याचा अर्थ 35 मिनटात केक आपला परफेक्ट बेक झालेला आहे. तर हे बघा, तुम्ही बघू शकता. आता हा पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आणि मग त्याच्यानंतर त्याच्या कडा अशा मोकळ्या करून घ्यायच्या आणि मग त्याच्यावर एक प्लेट अशी उपडी करायची आणि मग परत सुलट करून केक आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर अगदी अलगद असा हा केक निघून येतो, अजिबात चिकटत नाही, काही नाही, बटर पेपर न लावता सुद्धा. आणि हे बघा, तुम्ही बघू शकता किती स्पंजी असा हा केक तयार झालेला आहे. तर मी सांगितलेली कृती आणि प्रमाण वापरून तुम्ही केक नक्की करून बघा. अतिशय टेस्टी आणि स्पंजी असा हा केक तयार होतो. मुलंही आवडीने खातात. तुम्ही मुलांना डब्याला देऊ शकता किंवा चहासोबत नाश्त्याला देऊ शकता, किंवा त्यांना जेव्हा केक खाण्याची इच्छा होईल तेव्हा तुम्ही घरच्या घरी बनवून असा हा केक मुलांना खायला देऊ शकता. तर तुम्ही अशा पद्धतीने केक नक्की ट्राय करा. घरातल्याच साहित्यापासून हा केक तयार होतो. तर तुम्ही ह्या ख्रिसमसमध्ये हा केक नक्की ट्राय करा. तर मी केकचा एक पीस तुम्हाला काढून दाखवते. तर हे बघा, तुम्ही बघू शकता. अतिशय स्पंजी आणि फ्लफी असा हा आपला केक तयार झालेला आहे. दाबला तरी अलगद दाबला जातो. तर अशाच पद्धतीने इनो टाकल्यामुळे असा फ्लफी केक तयार होतो. तर तुम्ही या पद्धतीने केक नक्की ट्राय करा. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून कुठली रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर तेही सांगा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपीजसोबत आपण पुन्हा भेटू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद.